नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. जागतिक रेबीज डे आज आहे, तर रेबीज या आजाराविषयी आपण जाणून घेणार आहोत. तो कसा होतो हे आपल्याला माहिती आहे, पण ते झाल्यानंतर आपण काय काय केलं पाहिजे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर आनंद अण्णासाहेब पाटील, जे बेळगाव तालुक्याचे पशुपालन विभागाचे असिस्टंट डायरेक्टर आहे. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण जागतिक रेबीज डे बद्दल बोलतोय. तर रेबीज आजार हा कुत्रं चावल्यापासून आपल्याला होतो हे सर्वांना कॉमनली माहिती आहे, पण ते झाल्यानंतर आपण काय काय काळजी घेतली पाहिजे आणि प्राण्यांची सुद्धा आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण रेबीज डे हा जो आता साजरा करतोय किंवा याची जागृती करण्याचा दिवस आपण आज साजरा करतोय, त्या संदर्भात थोडीशी माहिती देऊया. दरवर्षी सप्टेंबर 28 तारीख ही जी आहे, अख्ख्या जगभर वर्ल्ड रेबीज डे ह्या अनुषंगाने साजरा केला जातो आहे. याचा मेन उद्देश म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्याच्या रेबीज या रोगाबद्दल लोकांमध्ये, जनमानसांमध्ये जागृती निर्माण करायची आणि हा जो घातक प्राणीजन्य रोग आहे ह्याच्यापासून जेवढं जमेल तेवढं आपल्याला दक्षता बाळगून ह्याच्यापासून जे नुकसान होतं आहे, जे प्राणहानी होते ते कमी करायचा मेन उद्देश ह्या रेबीज डे साजरा करण्याचा आहे. तर ह्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आपल्या डिपार्टमेंट म्हणजे पशुपालन डिपार्टमेंटतर्फे आखले जातात. इवन याच्यामध्ये आपले जे ह्युमन मेडिसिनचे लोकांचे डिपार्टमेंट आहे ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत असतात. लोकल कॉर्पोरेशन हे सुद्धा सहभागी होत असतात. तर आता आमच्या डिपार्टमेंटतर्फे बाबा, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता हे जे आपलं आता वर्ष 2000 आपण आता 2024 मध्ये आहे, 2030 पर्यंत मिशन रेबीज ह्या योजनेअंतर्गत भारताला रेबीज मुक्त करायचा एक फार मोठं ध्येय आपल्या केंद्र सरकारने आपण हे आखून घेतलेलं आहे आणि त्या दिशेने आपल्या सर्वांची आता ही वाटचाल चालू आहे. फारच छान संकल्प आहे. म्हणजे 2030 पर्यंत रेबीज मुक्त असा भारत देश बनवण्याचा जो संकल्प आहे तुमचा, खूपच सुंदर आहे. कारण गरजही आहे त्याची. म्हणजे एवढं सिरियसली घेत नाहीत लोक याला, पण खरंच म्हणजे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्या मृत्यूपर्यंत सुद्धा हा आजार आपल्याला घेऊन जातो असं ऐकलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपण सांगूया की रेबीज प्रामुख्यानं कशामुळे होतो, म्हणजे कुत्रं चावल्यामुळेच फक्त होतो की आणखीनही काही कारणात असतात? रेबीज हा 101% घातक म्हणजे 100% फेटल प्राणीजन्य म्हणजे झुनॉटिक डिसीज, प्राण्यांपासून माणसांना होणारा हा रोग आहे. तर हे ज्या प्राण्याला रेबीज झालेला आहे, आता प्रामुख्याने जो रेबीड कुत्रा आहे, कुत्र्यापासून जे रेबीची प्रकरणं ही सगळ्यात जास्त आहेत. मोर दॅन 90% हे त्याच्यापासून आहे. ह्याचा अर्थ फक्त कुत्र्यापासून म्हणून नव्हे. तर एनी वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणतो आपण त्याला, एनी वॉर्म ब्लडेड ॲनिमल, ह्याच्यामध्ये मांजर सुद्धा आला, दुसरा कुठला प्राणी सुद्धा आला, ह्यांच्यापासून सुद्धा ज्या प्राण्याला रेबीज रोगाची लागण झालेली आहे त्याच्यापासून दुसऱ्या प्राण्याला किंवा दुसऱ्या माणसाला ह्याची लागण होऊ शकते. पण मोर दॅन 90% केसेस हे कुत्र्यापासून प्रसारित झाल्यामुळे ते आपल्याला सर्वांना काय वाटतं की फक्त कुत्रा चावल्यामुळे होत असते, पण तशी नाहीये. इट इज ट्रान्समिसेबल बाय ऑल ॲनिमल्स. मग जर प्रामुख्याने आपण जर पाळीव प्राण्यांमध्ये मांजर आणि कुत्रं या दोन प्राण्यांचा जर विचार करू, कारण युजली ती जास्त आपण घरी पाळतो, बरोबर, तर मग कुत्र्याला हा रेबीज झालाय ते आपण कसं ओळखावं आणि मांजरालाही झालाय हे कसं ओळखावं? आता आपण ते सगळ्यात पहिलं, आपण जर घरी कुत्रा किंवा मांजर पाळत असू तर आपण म्हणजे इट इज आपलं बॉन्डेड ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा पहिलं त्याचं आपण लसीकरण घेतलंच पाहिजे. वॅक्सिनेशन ह्या रोगाला दुसरा काही कुठलाही हे नाही आहे बाबा, ट्रीटमेंट पर्याय नाही आहे. वॅक्सिनेशन इज दी ओनली मेथड. तर बाबा पहिलं जे आपण बाबा आपल्या घरी आपण जेव्हा पिल्लू आणतो, साधारण 1.5-2 महिन्याचं असते, तर साधारण 2 ते 2.5 महिन्यापर्यंत त्या पिल्लाच्या अंगामध्ये त्याच्या आईपासून ज्या प्रतिकारशक्ती आलेली असते रेबीज रोगासाठी ती त्याची काळजी घेत असते. पण मग 2.5 महिन्यानंतर म्हणजे 2.5 ते 3 महिन्याच्या घरामध्ये असताना आपण कंपल्सरीली रेबीजचा पहिला डोस म्हणजे लसीकरणाचा पहिला डोस हा करून घेतलाच पाहिजे. ते कुत्रा असू दे किंवा मांजर असू दे. त्याच्यानंतर 1 महिना सोडून त्याचा बूस्टर डोस केला जातो आणि त्याच्यानंतर दरवर्षी कंपल्सरीली वर्षातून एकदा रेबीज रोगाची लस ही करून घेतलीच पाहिजे. हे ऑप्शनल नाही आहे, हे कंपल्सरी वॅक्सिन आहे. तर हे कशासाठी, तर प्रिव्हेन्शनसाठी, बरोबर, होऊ नये. म्हणजे हा बाबा आता आपल्या घरात समजा ह्याच्यामुळे काय होते बाबा, आता तुम्ही लसीकरण म्हणजे तुम्हाला माहिती असेल किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे आता आपली देशात आपली मिलिटरी आहे, एअरफोर्स आहे, सगळं आहे, आपण नेहमी सुसज्ज आहोत.
आता काय आहे सुसज्ज, म्हणजे आज काय आपली काही लढाई नाही आहे, पण आपण तयारीत आहोत. उद्या समजा कुठला बाबा अटॅक झाला तर आपण वी शुड बी रेडी. तसं वॅक्सिनेशन काम करते. आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करून ठेवते, आपल्या मना किंवा आपल्या प्राण्यांच्या मना. बरोबर. तर बाबा यदा कदाचित आपल्या कुत्रा दुसरा कुठला कुत्रा चावला, रेबीज कुत्रा जरी चावला, तर त्याच्या अंगामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज असतात ते फाईट करण्यासाठी, आणि आपल्याला आणि पुढच्या उपचारासाठी टाईम मिळतो. नक्कीच. हां, तर त्यामुळे वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आता तुमचा प्रश्न बाबा रेबीज पेशंटला ओळखायचं कसं? बरोबर. हां, आता हे 2 फॉर्ममध्ये येतं. एक डम फॉर्म म्हणतो आपण त्याला, आणि एक अग्रेसिव्ह फॉर्म म्हणतो. तर डम फॉर्ममध्ये म्हणजे कुत्रा एकदम मलूल होऊन जाते, एकदम गप्प पडून जाते, कोपऱ्यात बसून राहते, कुठे रिॲक्ट करत नसते. बरं. ठीक आहे. परंतु हे सगळे लक्षणं म्हणजे ते आपण 100% सांगू शकत नाही की हा रेबीजच आहे म्हणून. अच्छा. अग्रेसिव्ह फॉर्ममध्ये काय होतं की बाबा ते जो कुत्रा उठसूट कशाला पण तो पळत राहतोय, कुठल्या पण गोष्टीला चावत राहतोय, त्याला त्याची गिळायची क्षमता, म्हणजे बेसिक त्याला गिळता येत नाही, त्याला पाणी गिळता येत नाही, जेवण गिळता येत नाही, स्वतःची लाळ सुद्धा त्याला गिळता येत नाही. त्यामुळे ती लाळ गळत राहते. बरोबर. तर हे आणि कुठली पण गोष्ट चावत राहणे, म्हणजे त्याला हा जो रोग आहे तो काय करतोय, आपल्या मेंदूला अटॅक करतो, नर्वस सिस्टमवर अटॅक करतो. त्यामुळे त्या प्राण्याला बिचारायला त्याला तो काय करतोय काय नाही ह्याची काहीही कल्पना नसते. बापरे. हां, तर हा अग्रेसिव्ह फॉर्म आहे. बऱ्यापैकी जो आपल्याला दिसून येतोय हा अग्रेसिव्ह फॉर्म जास्त आहे. मग काही प्राण्यांच्या मध्ये असं असू शकतं का सर की त्यांचा स्वभावच तसा आहे थोडासा, म्हणजे लहानपणापासून समजा आपण त्या सवयी नाही लावल्या की त्यांना मोकाट सोडणं किंवा थोड्या वेळापुरतं तरी रिकामं सोडणं, मग तसं नाही केलं की मग ते एकदा सोडलं की सुसाट पळायला लागतात, मग असं होऊन जातं. तर मग तो फरक आपण कसा सांगू शकतो का? नाही, आता जे तुम्ही म्हणताय दॅट इज कॉल्ड ॲज सोशलायझेशन. आता आपल्याकडे ही कल्पना फार अजून प्री मॅच्युअर स्टेजमध्ये आहे. पण प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं की आपण आपला घरी कुत्रा बांधला म्हणजे तो दुसऱ्याला ओरडलाच पाहिजे, दुसऱ्याला भुंकलाच पाहिजे, ह्याच्याने आपल्याला ते वी फील हॅपी और प्राऊड अबाउट दॅट. पण इट इज दी अदर वे राऊंड, की जेवढं आपण समजा जर घरात कुत्रा किंवा जर मांजर पाळत असू तर जेवढं जमेल तेवढं त्यांना आपण सोशलाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता हे जे आहे, ज्या प्राण्याला रेबीज झालेला आहे, ठीक आहे, की समजा एकदाच रेबीजची लक्षणं सुरू झाली की ती दिवसेंदिवस ही वाढतच जाणार, आणि तुम्हाला सांगितलं पण त्याला मेंदूवर कंट्रोल नाही आहे, त्याला काय तो तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. ही डझंट इवन रेकग्नाइज यू. तर हे आपण प्रत्येक कुत्र्याला पण त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघणं चुकीचं होऊन जाते. ठीक आहे. पण आपण जर आपले कुत्रे पाळतो, आपण जे घरी पाळतो आहोत, त्यांना तुम्ही ह्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्याला क्युअर तर नाहीच आहे, तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण कंपल्सरी वॅक्सिनेशन हे करणं गरजेचं आहे. तर ह्या दिशेने आता मागच्या वर्षापासून गव्हर्नमेंटने फ्री रेबीज वॅक्सिनेशन दरवर्षी, आता हा जो सप्टेंबर महिना आहे मॅडम, आता आमच्या डिपार्टमेंटतर्फे सप्टेंबर 1 ते 15 तारीख आम्ही काय केलं की जागृती कार्यक्रम, म्हणजे शाळा प्रत्येक शाळांमध्ये जाऊन मुलांना ह्याच्याबद्दल जागृती द्यायची. आता मुलांना समजा दिली तर मुलं घरी जाऊन पण डिस्कस करतात, पेरेंट्स बरोबर पण डिस्कस करतात, आणि त्याचा प्रचार चांगला होतो. तर आता मागच्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा सप्टेंबर 1 ते 15 तारीख आम्ही ही जागरूकता पंधरवडा म्हणून आम्ही आता आयोजित केलेला आहे. आणि 15 सप्टेंबरपासून आता 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्या आमच्या जे पशुवैद्यकीय संस्था आहेत इथे रेबीज वॅक्सिन हे फ्रीली अवेलेबल. तर सर्वांना मी तुमच्या ह्या कार्यक्रमाअंतर्गत मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही जवळच्या कुठल्याही आमच्या पशुवैद्यकीय इस्पितळामध्ये आता जाऊ शकता, दवाखान्यात जाऊ शकता, आणि तुमच्या कुत्र्या मांजरांना तुम्ही फ्रीमध्ये अँटी रेबीज वॅक्सिनेशन करून घेऊ शकता. आणि माझा अनुरोध असेल की तुम्ही करून घ्या. ध्वनी ध्वनी दो ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ